अमेरिकेची 2 लढाऊ विमानं पाडल्याचा इराणचा दावा. F-15 विमानाचा पायलट सुरक्षित, दुसऱ्याचा शोध सुरू. अमेरिकेचा शस्त्रबंदीचा प्रस्ताव इराणनं फेटाळला. एका मध्यस्थ देशामार्फत अमेरिकेनं 48 तासांच्या शस्त्रबंदीचा प्रस्ताव दिला होता. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत देखील अमेरिका एकाकी. होर्मुझ सुरू करण्यासाठी सैन्य कारवाईला 3 देशांचा विरोध. आखाती देशांच्या मागणीवरती आज मतदान. सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा गावातील तणाव निवळला. जयकुमार गोरे आणि राजन पाटलांची धनगर समाजाच्या आंदोलकांशी चर्चा. मराठा आंदोलक देखील स्वगृही परतले. पुतळा स्थलांतरित करण्यासाठी जागेची पाहणी करणार. सांगलीतील राममंदिर चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा मध्यरात्री पुतळा बसवला. परवानगी घेऊन पुतळा बसवण्याची पोलिसांची हिंदुत्ववादी संघटनेला विनंती. बारामती राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढण्यावरती काँग्रेस ठाम. बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आग्रह. काँग्रेसनं उमेदवार दिल्यास मवियात वादाची शक्यता. नाशिकमध्ये एनजीओ संचालक तथाकथित पत्रकाराकडून महिलांचं लैंगिक शोषण. आरोपी रवींद्र एरंडेच्या टॅबमध्ये 87 व्हिडिओ सापडल्यानं प्रकरण उघडकीस. गरजू महिलांना नोकरीचं आमिष दाखवत शोषण केल्याचा आरोप. नाशिकच्या दिंडोरीत विहिरीत कार कोसळली. एकाच कुटुंबातील 9 जणांचा बुडून मृत्यू. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्यानं अपघात. राज्यात अवकाळीचं धुमशान सुरूच. धुळे, सांगली, नंदुरबारमध्ये पिकांचं मोठं नुकसान. अकोल्यामध्ये देखील वादळी वाऱ्याला घराचा फटका. चेपॉकच्या मैदानावरती पंजाब किंग्सचा चेन्नई सुपर किंग्सवरती 5 विकेट्सनं विजय. चेन्नईनं दिलेलं 210 धावांचं लक्ष्य 18 षटकांमध्ये पूर्ण केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.